स्वीकारून या जिल्ह्याने त्यांना नेतृत्व देऊन त्या ठिकाणी त्या लोकसभा असेल विधानसभेमध्ये पाठवलेला आहे। आणि म्हणून अशा पद्धतीचा जर आमचा बीड जिल्हा असेल तर या बीड जिल्ह्याला विचाराचा जिल्हा ठेवणं हे या मतदारसंघातील सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून आपण बघतोय की मागील त्या ठिकाणच्या काळामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखं नेतृत्व असेल, माननीय केशर काकू क्षीरसागर सारखं नेतृत्व असेल, माननीय पंकजाताई मुंडे असतील किंवा प्रीतमताई मुंडे असतील किंवा त्या ठिकाणी माननीय कांत या जिल्ह्याचं जर नेतृत्व लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सुंदरराव सोलंके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आलेले त्यांच्यासाठी शेर म्हणतो, दिल्ली को आप कहते हैं, दिल्ली को आप कहते हैं, दिल्ली को रात कहते हैं, जिस रात से बारूद बनती है उसे धनंजय मुंडे कहते हैं। 2021 मध्ये याच ठिकाणी याच व्यासपीठावर वडोणी नगरपंचायतची निवडणूक चालू असताना आदरणीय दडोभाऊची या ठिकाणी सभा झाली आणि याच सभेत दडोभाऊने आमच्या वडोणीकरांना शब्द दिला होता, वडोणीकरांना नगरपंचायत तुम्ही आमचा ताब्यात घ्या, या शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपये निधी देईल। आणि साहेब आपण बोले त्याचा त्याची वंदारी पाहिजे, ज्याप्रमाणे आपण शब्द दिला 2.5 वर्षामध्ये वडोणी नगरपंचायतसाठी 7 कोटी रुपये निधी आपण या ठिकाणी दिला। मी आपल्या वडोणीकरांच्या वतीने मनापासून आभार मानतो। साहेबांनी निधी द्यायचं काम केलं, परंतु काही नतग्रस्त राजकारण्यांनी त्यामध्ये खोडे घालून खोटे नाटे कागद म्हणून कोर्टामध्ये प्रकरण नेलं आणि कोर्टाकडून स्थगिती दिली। कोर्टात शहानिशा होणार होते, येत्या काही दिवस स्थगिती उठणार होते। आणि मुंडे साहेब मी आपल्याला या ठिकाणी वडोणीकरांच्या वतीने शब्द देतो की याच ठिकाणी वडोणी नगरपंचायतच्या 5 कोटी रुपयाच्या इमारतीचं भूमिपूजन आणि वडोणीतील 50 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या आणि विविध विकास कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या राज्याचे मंत्री म्हणून आपण या मंत्रिमंडळामध्ये आपला शब्द कोणी मोडत नाही। आमची इच्छा आहे की महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ आपण जसा परळीला आणला होता तसं मुख्यमंत्री असं उपमुख्यमंत्री आणि आपण या ठिकाणी येऊन आमच्या वडोणी शहराच्या विकासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करावा। शहरांचे वडोणीकर खूप हुशार आहेत। 2009 साली दादा त्या ठिकाणी मंत्री होते, वडोणी ग्रामपंचायतची निवडणूक झाली, ग्रामपंचायत दादाच्या ताब्यात दिली। 2014 केंद्रात राज्यात मंत्री होत्या, जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या। 2015 ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात दिली। 2019 विकास होईल अशी मी आशा व्यक्त करतो। खूप बोलण्यासारखा होता, वेळ कमी आहे, त्यामुळे जास्तीचा न बोलता येणाऱ्या 20 तारखेला आपल्या मावळगावचा लेख, त्याचा हिराचा लेख अनुक्रमांक घेत प्रकाशदादा सुंदरराव सोलंके साहेब यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने त्यांना या वडोणी शहरासह तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विधानसभेत पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सर्वांकडून दडोभाऊंना आणि दादांना विश्वास देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महायुती। धन्यवाद। आपल्याला संबोधित करतो। मी या निमित्ताने आपल्याला आणि
आज या वडवणी शहरामध्ये महायुतीचा उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचारासाठी आलेले महायुतीचे महाराष्ट्राचे नेते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय भाऊ मुंडे साहेब, कल्याण काका आखाडे, राजेशजी घोडे, रविराज बडे, जयसिंग भैया, शेषराव जगताप, सोमनाथ भाऊ बडे, सर्जेराव आळणे, संदीप वावळे, कानिकराव मुंडे, हरुण कुरेशी, औदुंबर सावंत, महादेव उजगरे, बंसीभाऊ मुंडे, गंपू काका पवार, BM पवार, बजरंग साबळे, सचिन लंगडे, असलम कुरेशी, पांडुरंग अंडील, व्यासपीठावरील सर्वांची माफी मागून सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर हजारोच्या संख्येनं वडवणी तालुक्याच्या काऱ्याकोपऱ्यातून आलेले मतदार बंधूंनो, आमच्या लाडक्या बहिणीनो, आपल्याला बंद करायची मी थोडक्यात या ठिकाणी फक्त 5 मिनिटात बोलणार आहे. या मतदारसंघामध्ये वडवणी तालुक्यातली काही गावं 2009 मध्ये माजलगाव मतदारसंघात जोडली. पूर्वी चौसाळ्यामध्ये होती आणि काही गावं मात्र वडवणी शहरासह गेल्या अनेक वर्षापासून माजलगाव मतदारसंघामध्येच आहे. वडवणी तालुका निर्मितीचा हा इतिहास, वडवणी तालुक्याच्या निर्मितीचा इतिहास हा आपल्या डोळ्यासमोर आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपलं आंदोलन गोळीबार करून दडपण्याचा प्रयत्न झाला. साहेब 95 मध्ये योगायोगानं उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या हातून या वडवणी तालुक्याची निर्मिती झाली. हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी अनुभवला. वडवणी तालुका झाला, वडवणीच्या ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि आताच बापूंनी सांगितल्याप्रमाणे मागच्या निवडणुकीमध्ये गणूभाऊ मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या वडवणीकरांनी ही नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली. याच कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर आहे. प्रकरण काही जन आहे खरं, या शहराच्या विकासाशी काही घेणं देणं नाही. अशा लोकांनी हे प्रकरण, काही इमारतीची कामं या ठिकाणी पूर्ण करण्याच्या साठी निश्चितपणानं आम्ही बांधील आहोत. या वडवणी तालुक्याच्या दृष्टीनं आजपर्यंत सर्वात महत्वाचा प्रकल्प अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प, या मतदारसंघातील 10,000 एकर जमीन भिजवणारा प्रकल्प, वडवणी तालुक्याचा नंदनवर करणारा प्रकल्प 25 वर्ष वादात अडकला होता. मी आणि केशवराव आंधळे यांनी या प्रकल्प होण्यामध्ये लक्ष घातलं. मुंडे साहेबांनी पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली. पुढं त्याची गरज आहे, आपल्या पाठिंब्याची गरज आहे. मी तुमच्या पुढे माझा जाहीरनामा मांडलेला आहे. माझी निशाणी आहे, तिचे बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, मला विजयी करावं, पुढची 5 वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदवार आणि आपले लाडके नेते आदरणीय प्रकाशदादांच्या प्रचारार्थ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपचाराचा द्या. कुठल्याही प्रथापणावर येऊ नका, जातीपातीच्या राजकारणाला महत्त्व देऊ नका. विकास हीच आपली जात आहे आणि विकास करणारा हाच आपल्या जातीचा आहे, हे समजून प्रकाशदादांच्या पाठीशी सर्वांनी उभा राहू अशी विनंती करतो आणि थांबतो.
शेतकरी काय करणार बाबांवर भावांची आम्ही फक्त वेळेपूर्वी पाहिलं आम्ही फक्त वेळेपूर्वी पाहिलं आणि आपल्या कृतीला दिला भावा आता दिला बरोबर मतदारसंघाचे तुम्ही जर माझे खरे अनुयायी असाल खरे अनुयायी मी तुमचं ऐकायला आलो नाही मी माझं सांगायला आलो आजच्या प्रचाराला इथं ज्यांच्या मी उपस्थित आहे आणि ज्यांच्यासाठी मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI इतर सर्व महायुतीचे घटक यांचे उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सोळंके व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नाव घ्यायची इच्छा असताना सुद्धा वेळ त्याची निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो आज 16 तारीख आहे 2 दिवसानंतर प्रचार संपणार आहे आणि 20 तारखेला मतदान महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या या मतदारसंघात बीड जिल्ह्यात आणि उभ्या महाराष्ट्रात एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीतून लोकसभेच्या आल्यानंतर ही विधानसभेची निवडणूक लागली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीची किनार आहे त्यामुळं अनेक जण ज्या संभ्रम अवस्थेत आहेत त्यांचा संभ्रम माझ्या वाणीतून पूर्णपणानं दूर करण्यासाठी मी आज म्हणजे आत्ता नाही म्हणला ना त्याचा सुद्धा संभ्रम जर नाही दूर झाला ते मला करणार तरच नाव धनंजय मुंडे आहे ऐकलंस का 25 वर्ष त्यावेळेस स्वर्गीय अण्णा स्वर्गीय मुंडे साहेब दादा यांची जवळच आली 97 ची गोष्ट 99 ला स्वर्गीय मुंडे साहेबांनी दारदातलं कर्तृत्व स्वर्गीय अण्णांनी पाहिलं आणि हा शिवसेनेकडला त्या काळातल्या मतदारसंघ दादांसाठी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी घेतला आणि आमदार म्हणून आशीर्वाद मी 25 वर्षाचा राजकारणाचा इतिहास सांगतो 25 वर्षापासून माझ्या खांद्यावर अनेक निवडणुकीच्या जबाबदाऱ्या आल्या आपल्यापैकी अनेक जण आज घोषणा देतात 21व्या शतकातल्या ह्या निवडणुका आहेत मी ज्यावेळेस शाळेत कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारात रिक्षात बसून माईक वरती प्रचार करायचो त्यावेळेस पासून मला माईकचा नाद लागलेला आणखी नाही पण कधीच लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात विकास कर्तृत्व सगळ्या गोष्टी बाजूला सारून फक्त जात पात आणि धर्मावर या ठिकाणी मतदान झालं आणि त्याच्या पद्धतीनंच निकाल लागला या बाबतीत आपल्या अनेक जणांच्या मनात राग
तुमच्या डोळ्यात डोळे घातले की मला कळतंय तुमच्या मनात काय, मी तरी काय करू. मी आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो. या बीड जिल्ह्याची अशी परंपरा कधीच नव्हती जात पात धर्म बघून बघायची. आपल्याला आठवत ज्यावेळेस आपण माझ्या भगिनी पंकजाताईचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आला त्या दिवशीची प्रचार सभा, त्या दिवशीचं भाषण वाय का रात्री झोपता मी आपल्या जिल्ह्याची परंपरा त्यावेळेस आता हेच सांगतो. आजही लोकसभेची निवडणूक मला आठवते गावा जाऊन मतदारांना हात जोडले. तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही, तुम्हाला आम्हाला हे विसरता येणार नाही. बिलकुल जिंकण्यासाठी आहोत. आपली ताकद तुला पाळायची नाही, जिंकण्यासाठी. हे जर तुम्ही मान्य करत असताल तर आजही मी तुम्हाला सांगतो ज्याच्या आदर्शनावर, ज्याच्या सेवेचा वारसा, संघर्षाचा वारसा मी स्वतः इथं चालवतो, ताई चालवतात. मला सांगा स्वर्गीय मुंडे साहेबांनी कधीच जाणाऱ्या गोष्टीत आज विचार करण्याची ही परिस्थिती आहे. आणि जी संभ्रम अवस्था केली आहे, जे अपक्ष उभे राहिले मुळावर येतो, जे अपक्ष उभे राहिले आणि त्या अपक्षाला मतदान करून आपल्याला वाटतंय की आपल्या मनातला राग येईल, निघेल. बरोबर आहे ना? लागेल पटतं मायच्या मला कोण असं समजा, पण ज्याला आवडत नाही तो कधी कुठून कसा पोलील काही करायचंच नाही. चांगलं म्हणून या आपल्या आजच्या बरवणीच्या या सभेत सुस्पष्ट भाषेत आपल्या सर्वांना सांगतोय की जे कोण उमेदवार अपक्ष उभे राहिले, अंधारातून ताई भाऊ सोबत आहेत असं म्हणायले, स्वर्गीय मुंडे साहेबांनी आम्हाला ओपन क्लोज कधी शिकवलं नाही, अंधारातून कधी शिकवलं. अरे जे आहे समोर लढू, छाती समोर करून कोणाच्या पाठीत वाप करण्याचं कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्याला असं अंधारात काही नसतं. जे असतं उघड असतं, उथळ असतं, प्रखर असतं. म्हणून एकच विषय समजून घ्या की तुम्ही जे राग काढण्याचं सांगता, तुम्हाला ज्या गोष्टीचा राग आहे, तुम्हाला जेवढा पराभवाचा जिव्हारी लागलाय हे तर मान्य कराल. तुमच्यापेक्षा थोडा तरी जास्त भाऊ म्हणून घरातला आज कुटुंब प्रमुख म्हणून मला लागला असेल ना, बरोबर आहे. आणि जर हा लागला असेल जरा दम काढा. हे असल्या ह्याच्यातनं आपले राग काढून अपक्षाला मतं देऊन ह्याचा फायदा कुणाला होणार आहे हेही आपल्याला सांगितलं. त्याच्यामुळं आणखीन एक महत्वाची गोष्ट, कुणाला खासदार तुम्हाला असं वाटतं असं होऊन हे असं होणारही नाही, असं व्हायचंय तसं होईल. तुमचं कसं मला सांगा, सांगा क्या बोलते क्या बोलते. कळलं का काही? लक्षात घ्या, मी जे बोलतो खरं बोलतो, खोटं बोलत नाही. इधर एक आपल्या को जमता नाही, सरळ. जे हित आहे आणि ते एक झाल्याशिवाय माझ्या तोंडातून निघत. म्हणून ह्या कुठल्याही गोष्टीला, या संभ्रम अवस्थेला, या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त पुन्हा एकदा वेगळं राजकारण करून पुन्हा लोकसभेत जे अपमान, जे दुःख, जे संकट आपल्याला सगळ्याला सहन करावं लागलं, त्याचीच सेकंड व्हर्जिन कॉपी ही अपक्षांना उभं करून विचार मी सांगतोय तुम्हाला जबाबदारीपूर्वक. दादांनी जे शब्द दिले ते तर पूर्ण करूच. आज वचन देतो तुमच्या निमित्तानं, अख्खा जिल्हा, अख्खा महाराष्ट्र हे ऐकत असेल, बघत असेल,
येणाऱ्या 5 वर्षात पश्चिम महाराष्ट्रातल्याही कुठल्याही विकसनशील जिल्ह्याला लागेल असा विकास या ठिकाणी करून दाखवायचं वचन देतो. अगर नाही केलं तर पुन्हा म्हणून राजकारणात तुम्हाला तोंडही दाखवणार नाही, याचं आपल्याला आज शब्द देतो. अरे असंख्य काम आहे, पण आपण गुरफडलो याच्यातच. गुड मताच्या राजकारणात जाती पाती त्याच्या धर्माच्या पलीकडे जातच नाही. म्हणून ही निवडणूक त्यासाठी महत्वाची माझ्या तरुण भावानं. पण तरी सुद्धा इथं आलेला आपल्या गावाकडचा माणूस मोठ्या प्रमाणावर आहे का नाही? खेड्यातला संघात आपली वोट करता करा. आज महायुतीचं सरकार आलं आपलं अस्तित्व आहे, एवढं लक्षात ठेवा. दादा आमदार झाले, आम्ही आमदार झाले, या सगळ्यापुरतं आपलं अस्तित्व आहे. म्हणून सांगतोय दादांना विजय करायचं. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.